जळगावच्या कानसवाडाचे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या, गावातील तिघांकडून सकाळी युवराज कोळींवर हल्ला, चॉपर आणि चाकूने भोसल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। जळगावच्या कानसवाडातील माजी उपसरपंचाच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक, भरत पाटील असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव। अद्यापही इतर 2 आरोपी फरार। जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून शासकीय रुग्णालय गाठत युवराज कोळी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट। जळगावातील माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी मिळावी, पत्नीची मागणी। आरोपींना फाशी न मिळाल्यास मी फाशी घेऊन आत्महत्या करेन, युवराज कोळी यांच्या पत्नीचा इशारा। मंत्री जयकुमार गोरे यांच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक, शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना अटक, संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचा सहभाग असल्याचा आरोप। सांगलीत दादांच्या राष्ट्रवादीत दिग्गज नेत्यांचा प्रवेश होण्याची चर्चा, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजित घोरपडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा। अखेर वाशिममध्ये अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा मृत्यू झाल्याचं समोर, अपहरण करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, वाशिम पुसद मार्गावर पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू। चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार, भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय। या काळात खासगी वाहनांना प्रवेशबंदी, गडावर जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था। हवामान विभागाकडून विदर्भात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। सध्या नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान। नांदेड जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी घसरण, बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आवक वाढल्यानं हळदीचे दर घसरले। येत्या काळात हळदीच्या दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज। पुण्यातील जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोचे बाजारभाव घसरले, टोमॅटोला किलोमागे 2.5 रुपयांचा भाव, कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर घसरले, कांद्याला केवळ 12 ते 13 रुपये प्रति किलोचा भाव, मागील 2 आठवड्यापूर्वी कांद्याला 24 ते 25 रुपये प्रति किलोचा भाव। कांद्याचे भाव घसरत असल्यानं शेतकरी हवालदिल। कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीसाठी डिझेलची आवश्यकता, शेतकऱ्यांना डिझेल परतावा देण्याबाबत पडताळणी करण्यात येणार, सरकार या संदर्भात विचार करत असल्याची मंत्री दादा भुसे यांची विधिमंडळात माहिती। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाच्या दरात 400 रुपयांची घसरण, गव्हाला 2900 रुपयांपर्यंत दर, बाजारात गहू विक्रीसाठी आल्यानं दिवसेंदिवस दरात घसरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, टाळ वाजवत शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन, पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये कांदा पिकाचं उत्पादन आणि काढणीविषयी मार्गदर्शन शिबिर, राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास प्रतिष्ठानकडून शिबिराचं आयोजन। नागपूर घटनेप्रकरणी सोलापुरात पोलिसांच्या समर्थनार्थ तरुणांकडून घोषणाबाजी, पोलिसांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पोलिसांचं समर्थन। चंद्रपूरमधील ताडोबा ऑनलाईन बुकिंग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 13 कोटींची मालमत्ता जप्त, आरोपी रोहित ठाकूर आणि अभिषेक ठाकूर यांना ईडीचा दणका। अमरावती जिल्ह्यातील बडनेरात प्रहारच्या मंगेश देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर मिळणाऱ्या म्हशी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गेले असता हल्ल्याची घटना। परभणीत सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर, वादग्रस्त पोस्ट न टाकण्याचं पोलीस अधीक्षकांचं नागरिकांना आवाहन, नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। पुण्यात वाळू माफियांविरोधात महसूल प्रशासन ऍक्शन मोडवर, उजनी धरणात 5 बेकायदा बोटी पकडल्या, महसूल पथकाची दमदार कामगिरी। वर्धा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 15 ट्रक, टिप्पर तसंच 2 चारचाकी वाहनं जप्त, आरोपींकडून 3,34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, अधिकचा तपास सुरू। लातूरच्या औसात 116 किलो गांजा जप्त, 15,81,000चा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत, पोलिसांकडून तेलंगणा, ओडिशा आणि महाराष्ट्रात गांजा तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। धाराशिव जिल्ह्यातील मुरुम गावात शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, रोख रकमेसह 10 लाखांचं नुकसान। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध, पारगावमधील ग्रामस्थांकडून ग्रामसभेत विमानतळ विरोधाचा ठराव मंजूर, 7 गावातील नागरिक एकत्र येऊन विमानतळाला विरोध करणार। पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचं नाव द्या, जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चात मागणी। राज्य सरकारनं दिलेला 5 महिन्यांचा कालावधी वाढवण्याच्या मागणीसाठी लाडक्या भावांचं आंदोलन, धाराशिवमध्ये लाडक्या भावांकडून थाली वाजवा आंदोलन।
साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आंदोलन. कंत्राटदार सफाई कंत्राटी कामगारांना चुकीची वागणूक देत असल्याचा आरोप. कर्मचाऱ्यांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आंदोलन. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय गोदामातील हमालांचं आंदोलन. 3 वर्षापासून हमालांचं वेतन थकलेलं वेतन देण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन. यवतमाळच्या लोणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी गैरहजर. नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजेरी संदर्भात चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. नागपूर घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाची निदर्शनं. पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध. हिंदू समाजानं पोलिसांना मागणीचं निवेदन दिलं. पुण्याच्या भोरमध्ये नागपूरमधील घटनेच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक. महिला पोलिसांची गैरवर्तन करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. जळगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 20,73,000 रुपयांची फसवणूक. गुन्हा दाखल. आरोपी फरार असल्याची माहिती. पोलिसांकडून शोध सुरू. लातूर शहरातील आनंदनगर भागात दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह.